परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 ठरलेला आहे। खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातलं ट्विट करून माहिती दिलेली आहे। एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये एकूण 65,502 कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। ही गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या 3 राज्यातील एकत्रित गुंतवणुकी इतकी आहे असं फडणवीस यांनी लिहिलेलं आहे। आपण पाहूयात फडणवीसांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे। सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्रामध्येच पुन्हा आनंदाची बातमी। 2023-2024 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 28,868 कोटींचा एफडीआय आकर्षित करून पुन्हा महाराष्ट्र पहिल्या नंबरवरती आलेला आहे। एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली असून ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या 3 राज्यातील एकत्रित गुंतवणुकी इतकी आहे। एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1,84,000 कोटींचा एफडीआय महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। सर्वांचं अभिनंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।